काय टिकणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील. दादांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि थोडक्यामध्ये आपलं विजन जे आहे ते त्यांनी आधी मांडावं, मग आपण प्रश्नोत्तराकडे. नमस्कार. आत्ताच 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे महसूल खातं आलं. त्याआधी सरकार स्थापन झाल्याच्या दिवसापासून सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग PWD अशी खाती माझ्याकडे होती आणि त्यामुळे प्रामुख्याने त्याचा लेखाजोखा, त्याची व्हिजन काय होती, त्यातलं नेमकं काय साध्य आम्ही करू शकलो आणि त्यातलं PWD अजून माझ्याकडे आहे. ॲडिशनली महसूल, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन अशी नव्याने खाती आली. त्यामुळे लेखाजोखा या सगळ्याचा घेताना प्रामुख्याने महसूल आणि PWD या विषयामधली पुढची विजन काय हे सुद्धा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सहकार विभाग आला त्यावेळेला स्वाभाविकपणे ज्या सहकाराने संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाचं भलं केलं, त्या सहकारामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत त्या दूर करून काही नवीन गोष्टी करून सहकार अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न हा सरकारने ठरवला. किती सहकाराचं महत्त्व महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे तर एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची 11.5 कोटी आहे, तर त्यातले 6.5 कोटी लोक हे कुठल्या ना कुठल्या कारणाने सहकाराशी जोडलेले असतात. मग ते एखाद्या पतसंस्थेचे शेअर होल्डर असतात, मग एखाद्या सहकारी साखर कारखान्याचे शेअर होल्डर असतात, एखाद्या सूतगिरणीचे शेअर होल्डर असतात. असे 6.5 कोटी लोक कुठे ना कुठे जोडलेले असतात आणि संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट 1.5 लाख कोटी असेल तर 6 लाख कोटीचा टर्नओव्हर हा सहकार क्षेत्रामध्ये होतो. त्या सहकारामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत असं लक्षात आलं. त्याच्यामधली पहिली गोष्ट आम्ही कॉन्सन्ट्रेट करायची ठरवली की एका बाजूने 2,25,000 संस्था रजिस्टर झाल्या आहेत असं ऑन पेपर दिसत असताना सुद्धा व्यवहारात मात्र 1.25 लाख 1.5 लाखाच्या वर संस्था नाहीत असं लक्षात आलं. आणि मग ह्या संस्था शोधण्याचं काम आम्ही केलं, ज्याला एका अर्थाने फिजिकल व्हेरिफिकेशन आम्ही केलं आणि त्याच्यातून 72,000 संस्था अशा लक्षात आल्या की ज्यांचं कार्यालय पण नाही, रजिस्ट्रेशन झालं की विषय संपला. मग कशासाठी या संस्था रजिस्टर झाल्या होत्या तर प्रामुख्याने वेगवेगळ्या संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी याच्या मतांची आवश्यकता असते. जिल्हा मध्यवर्ती बँक ही समजा त्या जिल्ह्याच्या एकूण अर्थकारणाचा प्रमुख भाग असेल तर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येणारा डायरेक्टर जो आहे तो एका तालुक्यातून त्या तालुक्यातल्या गावांमधल्या विविध कार्यकारी सोसायटीतून निवडून येतो. मग त्या विविध कार्यकारी सोसायटी रजिस्टर करायची आणि व्यवहारात त्याचं कामकाज काही चालायचं नाही. अशा जवळजवळ 72,000 संस्था शोधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि त्या 72,000 संस्था सगळ्या आम्ही बंद केल्या. एका बाजूने बोगस संस्था, ज्याला मी तर नाव दिलं होतं पिशवीतील संस्था, की ज्याला कुठलाही कारोबार नाही, त्या बंद करण्याच्या बरोबरीने सहकार वाढला पाहिजे म्हणून नवीन नवीन संस्था सुरू करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन, त्यासाठी प्रशिक्षण असं मोठ्या प्रमाणात आम्ही दिलं. सहकारामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर होता की वेगवेगळ्या बँका, प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँकांमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार समोर येऊन सुद्धा 30-30 माणसं निवडून येत होती. आणि मग रिझर्व्ह बँकेचा एक आदेश आम्ही शोधला की ज्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलेलं आहे त्या बरखास्तीच्या वेळेला जे डायरेक्टर आहेत त्यांना 10 वर्ष निवडणूक लढवायला तुम्ही परवानगी देऊ नका, म्हणजे आपोआप दहशत बसेल. पण ती काही इम्प्लिमेंट झालं नव्हतं. त्याचा अध्यादेश आम्ही काढला. त्या अध्यादेशाविरुद्ध खूप लढाई अनेकांनी कोर्टामध्ये लढली आणि शेवटी त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. असं सहकार चालला पाहिजे, तो मजबूत झाला पाहिजे, परंतु तो एका अर्थाने भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला आणि असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये खूप यश मिळालं. सहकारामधला आणखीन एक महत्त्वाचा भाग असतो अनेक संस्थांमधला साखर कारखाने. ज्या साखर कारखान्यावर सामान्य शेतकऱ्याचं जीवन अवलंबून असतं, त्याला बरा रेट मिळाला तर त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार असतो. आणि म्हणून मग गेल्या 2 वर्षामध्ये साखरेचे भाव प्रचंड पडून सुद्धा साखर कारखानदारी टिकेल कशी यासाठी सगळ्या प्रकारची मदत सरकारने केली. म्हणजे मी अगदी दाव्याने सांगेन की गेल्या 15 वर्षामध्ये
आधीच्या सरकारने साखर कारखानदारीला 15 वर्ष मिळून जेवढी मदत केली तेवढी 2 वर्षात आम्ही केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की साखरेचे दर प्रचंड पडून सुद्धा साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव देऊ शकले. अशा एक ना दोन अनेक गोष्टी सहकाराच्या बाबतीमध्ये म्हणता येतील. दुसरं माझ्याकडे महत्त्वाचं खातं होतं पणन. पणन म्हणजे शेतीमालाचं वितरण योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला बरा भाव मिळणं. या मध्ये सुद्धा खूप गोष्टी 2 वर्षात आम्ही करण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने 350 कृषी उत्पन्न बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत. या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी येतात आपला शेतमाल घेऊन आणि त्या ठिकाणी बोली बोलली जाते, लिलाव होतात आणि तो माल विकला जातो. त्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत आणि त्यामुळे त्या कॅम्पसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा आपण प्रयत्न केला. आणि सगळ्यात क्रांतिकारी महत्त्वाचा निर्णय आम्ही केला तो भाजीपाला आणि फळे हे नियमनाच्यातून बाहेर काढणं. नियमन म्हणजे काय, तर तुम्हाला त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊनच विकलं पाहिजे. पण तिथे जो व्यापारी जो रेट देईल तो घ्या. मग तो वजनामध्ये मारणार, तो दरामध्ये मारणार. शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहकाला माल विकायला परवानगी नव्हती. अनेक सरकारांनी हा प्रयत्न केला की भाजीपाला आणि फळं नियमनाच्या बाहेर काढणं, पण कोणालाही ते जमलं नाही. आम्ही अतिशय ठामपणे हे ठरवलं की काही झालं तरी चालेल, शेतकऱ्याला ह्या जोखडातून मुक्त केलंच पाहिजे. आणि आम्ही कायदा केला, पहिला अध्यादेश काढला, मग कायद्यामध्ये रूपांतर केलं आणि आता शेतकऱ्याला थेट ग्राहकाला माल विकता येईल. त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एजंटकडे जाण्याची, व्यापाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता उरली नाही. मग त्याला डायरेक्ट जायचं असेल तर चेन पाहिजे, व्यवस्था पाहिजे. म्हणून मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजाराची कल्पना आम्ही मांडली आणि महाराष्ट्रामध्ये आता 200 आठवडे बाजार सुरू झालेले आहेत की ज्या आठवडे बाजाराच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकरी आपला माल घेऊन मार्केटमध्ये येतो आणि ग्राहकाला सुद्धा अतिशय ताजा माल मिळतो. पणनच्या बाबतीमध्ये आणखीन काही गोष्टी सांगता येतील. 44 प्रकल्प बांधून तयार होते. कारण पणनमध्ये महत्त्वाचा भाग काय की शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे तर त्याला भाव जास्त मिळेल. ही प्रक्रिया केंद्र सुरू करणं हे पणनचं काम होतं. असे 44 प्रकल्प बंद पडले होते, बांधून तयार होते. आम्ही त्याचं मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्रात जाहिराती देऊन हे सगळेच्या सगळे प्रकल्प सुरू केले आणि आता अनेक ठिकाणी शेतकऱ्याचा माल त्याच फॉर्ममध्ये विकला जात होता, त्याच्याऐवजी प्रोसेस करून प्रक्रिया करून विकला जायला लागला आणि त्याला जास्त भाव मिळाला. तिसरं खातं जे वस्त्रोद्योग, ही सुद्धा मोठी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या विषयामध्ये सुद्धा लक्षात असं आलं की कापसाला भाव जर मिळायचा असेल तर कापसापासून सूत तयार करणं, सुतापासून कापड करणं, कापडापासून रेडीमेड कपडे तयार होणं, ही इंडस्ट्री आपल्याकडे कमी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातला 75% कापूस हा प्रामुख्याने दक्षिणेमध्ये, इकडे गुजरातमध्ये जातो आणि त्यामुळे त्याला भाव चांगला मिळत नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सूत गिरण्या कशा वाढवता येतील, महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल पार्क कशी उभी करता येतील की जेणेकरून हा कापूस इथेच प्रोसेस होईल आणि रेट जास्त मिळेल. आणि त्यामुळे एक खूप मेगा प्रोजेक्ट आपण अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये 8 टेक्स्टाईल पार्क उभी करण्याचा आपण संकल्प करून जागा वगैरे घेऊन त्या ठिकाणी इंडस्ट्रीला आपण इन्व्हाइट करतो की ज्या एकाच कॅम्पसमध्ये सगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी होईल. जे खातं हे अनेकांचा उत्सुकतेचा विषय असतो, जे खातं हे अनेकांच्या रडारवर असतं की PWD रस्ते याचं काय चाललं, याही विषयामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये खूप गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. मी एक सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एकूण 5 प्रकारचे रस्ते आहेत. मुंबई महानगरपालिकेसारखे त्या महानगरपालिका नगरपालिकांचे रस्ते, त्याच्यानंतर त्या महानगरपालिकांमध्ये जर विकास प्राधिकरण MMRD सारखी झाली असेल तर MMRDचे रस्ते, PWDचे रस्ते, नॅशनल हायवेचे रस्ते आणि जिल्हा परिषदेचे ग्रामीण रस्ते. महाराष्ट्रामध्ये अधिक आहेत ते ग्रामीण रस्ते आहेत. आता मी ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सरकार म्हणून माझी मांडतो, परंतु जे अधिक आहेत 2,56,000 किलोमीटर हे ग्रामीण रस्ते आहेत. आणि ती संख्या, ती लेंथ, ती साईज इतकी मोठी आहे की त्याला 2,00,000-2.25 लाख करोड रुपये द्यावे लागतील, त्यावेळेला हे सगळं नीट होईल. पण त्यातल्या त्यात ज्या रस्त्यांवर आपण प्रामुख्याने जातो ते PWDचे रस्ते जे असतात ते महाराष्ट्रामध्ये 86,000 किलोमीटर आहेत आणि त्या रस्त्यांना अतिशय सुस्थितीत ठेवण्याचा आम्ही सारखा प्रयत्न करतो. त्या रस्त्यांना टोल होता, त्या टोलच्या बाबतीमध्ये खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आम्ही केला की महाराष्ट्रामध्ये आता PWDचे मुंबई एंट्री पॉईंट, मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे हे टोल सोडले तर महाराष्ट्रामध्ये PWDच्या रस्त्यांवर जे टोल दिसतात आपल्याला ते नॅशनल हायवेचे आहेत.
PWDच्या रस्त्यांवरचे सगळे टोलमध्ये स्मॉल व्हेकल एक्झम्पशन आम्ही केलं आणि तो निर्णय आम्ही भविष्यात सुद्धा केलेला आहे की ह्यापुढे PWDच्या कुठल्याही रस्त्यावर छोट्या वाहनांना आम्ही टोल लावणार नाही. आणि त्यामुळे एका अर्थाने PWDच्या रस्त्यांपुरता स्मॉल व्हेकल्सना आम्ही टोल मुक्त केलं आणि टोल मुक्त केल्यानंतर सुद्धा त्या छोट्या वाहनांची आम्ही रिएम्बर्समेंट देतो. त्या उद्योजकाचं आम्ही नुकसान केलेलं नाही आणि त्यामुळे त्या रोडचं मेंटेनन्स करण्याला तो बांधील आहे. आणि त्यामुळे खड्डे या विषयामध्ये PWDचे रस्ते जे आहेत जे प्रामुख्याने प्रमुख मार्ग असतात, प्रमुख जिल्हा मार्ग असतात, स्टेट हायवे असतात, ते रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा सगळा प्रयत्न आमचा असतो. यावर्षी पाऊस इतका अपेक्षेपेक्षा जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांचं सुद्धा आम्ही आपल्याला आश्वासन देतो आणि आश्वासना शब्द गुळगुळीत झाल्यामुळे शब्द देतो की 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये PWDच्या रस्त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही. एकूण हे रस्ते अधिक चांगले व्हावे त्यासाठी आम्ही डिसेंबरच्या बजेटमध्ये 5,000 किलोमीटरचे रस्ते 15,000 कोटीचे अनाऊन्स करतो की ज्याच्यामधली कल्पना अशी आहे की 40% पैसे आम्ही ॲडव्हान्समध्ये देणार आणि 60% पैसे आम्ही 8 वर्षात देणार, ज्याला ॲन्युइटी किंवा डिफर पेमेंट आपण म्हणतो. त्याचा फायदा एका बाजूने असा की पैसे आपल्या हाताशी नसताना रस्ते आपल्याला पूर्ण करता येतील आणि तेवढी वर्ष म्हणजे 10 वर्ष मेंटेनन्सची जबाबदारी त्या रस्ता बांधणाऱ्याची राहील की जेणेकरून मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आपला संपेल. असं PWDच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येईल की खूप गोष्टी आता मध्ये सावित्री नदीवरचा पूल पडल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्रिजेसचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही सुरू केलेलं आहे. प्रायमरी रिपोर्ट आला त्यातून 2,500 कोटी रुपये लागतील की ज्याच्यात बऱ्याच ठिकाणी ब्रिजेसचं दुरुस्ती आणि बऱ्याच ठिकाणी ब्रिज पाडून नवीन करावं लागेल. असे 2,500 कोटी आम्हाला लागणार आहेत. त्याचा 5 वर्षाचा प्लॅन आम्ही तयार करतो. डिसेंबरच्या बजेटमध्ये त्यासाठी 500 कोटीची तरतूद आम्ही करतो. असं PWDच्या बाबतीत म्हणता येईल. शेवटी नव्याने आलेल्या महसूल विभागाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर महसूल विभागामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाच्या जागेशी संबंधित विषय असतात आणि ते कसे सोपे होतील असा सारखा प्रयत्न आपला चाललेला आहे. त्याच्यामध्ये एक निर्णय आम्ही असं केला की ज्यावेळेला आपण एखादा व्यवहार करतो जमिनीचा, घराचा, त्यावेळेला आपल्याला 7/12वर फेरफार करून हवा असतो. त्या फेरफारामध्ये एखादी नोंद चुकली तर त्यासाठी आपल्याला सारख्या तहसीलदार, मग प्रांत, ॲडिशनल कलेक्टर अशा सारख्या चक्रा मारायला लागतात आणि एक नोंद चुकलेली नीट करण्यासाठी कधी कधी आपल्याला 2-2, 3-3, 4-4 वर्ष घालवावे लागतात. त्यात आम्ही नियम केला की अशा प्रकारच्या फेरफारची नोंद चुकली तर त्यासंबंधीचा निकाल हा 1 वर्षात त्या अधिकाऱ्याने दिलाच पाहिजे आणि 1 वर्षात तो निर्णय त्यांनी जर दिला नाही अधिकाऱ्याने तर त्याची विभागीय चौकशी होईल. एक सगळ्यात मोठा विषय असतो प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये 7/12चा की तो 7/12 मिळवण्यासाठी त्याला तलाठ्याच्या मागे फिरावं लागतं आणि हा 7/12 त्याला त्याच्या कॉम्प्युटरवर घरी बसल्या बसल्या प्रिंट कशी काढता येईल आणि आता ऑलरेडी कॉम्प्युटरवर त्याला 7/12 मिळतोच आहे, पण त्याने एखादा व्यवहार केला तर तो जो बदल होतो, एखादी रजिस्ट्री त्यांनी केली तर तो जो बदल होतो तो नोंद करण्यासाठी कुठली व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे एक चांगलं सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये काही मिस्टेक झाल्यामुळे थोडा डिले होतोय, पण डिसेंबर अखेरीपर्यंत अशी स्टेज येईल की आपण कुठलाही व्यवहार केला तर तो व्यवहार लगेचच आपल्या 7/12वर नोंद केला जाईल आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा आपल्याला आपला 7/12 पाहता येईल. हे जास्तीत जास्त 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. 26% काम पूर्ण झालेलं आहे. काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करत आणल्या आहेत आणि डिसेंबर अखेरीपर्यंत हाही विषय पूर्ण होता येईल आणि त्यामुळे महसूलमध्ये प्रामुख्याने रेव्हेन्यू सरकारचा कसा वाढवावा ह्यासाठी खूप मोठ्या योजना आम्ही करतो. प्रामुख्याने वाळूचे ठेके आपण देतो, त्या ठेक्यांमध्ये चाललेला भ्रष्टाचार कसा कंट्रोल करायचा याचा विचार आम्ही करतो. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लीज लँड आहेत सरकारच्या की ज्या लीज लँड ह्या अक्षरशः माती मोल किमतीने लोक वापरत आहेत, त्याचं लीज रेंट कसं वाढवता येईल, ज्यांच्या एका अर्थाने लीज ॲग्रीमेंट संपलेलं आहे ते कंटिन्युएशन कसं करता येईल, असा एका अर्थाने महसूलच्या माध्यमातून सरकारचा रेव्हेन्यू कसा वाढवता येईल प्रयत्न चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल विभागामध्ये गेल्या जवळजवळ ब्रिटिश कालापासूनचे काही कायदे आहेत ज्या कायद्यांमध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे आणि त्या कायद्यांचा त्रास लोकांना फार होतो. असे कायदे बदलण्याचा सुद्धा हळूहळू आपण प्रयत्न करतो. जसा उदाहरणार्थ NA घेण्याचा विषय असेल, जमीन आपण घेतली की त्याच्या NAसाठी आपल्याला 1700 चक्रा मारायला लागतात. आता आपण असं कायदा केला म्हणजे NAच्या बाबतीतला निर्णयच केला, कायदा केला की यापुढे जर तो विकास आराखड्यात ती जमीन असेल तर त्याची NA करावी लागणार नाही. तुम्ही ती लँड घेतल्यानंतर लगेचच तुम्ही तुमचं घर बांधायला,
तुम्ही तुमची इंडस्ट्री बांधायला सुरू करायला हरकत नाही, तो विकास आराखड्यामध्ये विषय असला तर. असं हे जाचक ब्रिटिशांच्या काळापासूनचे वतन जमिनीचे अनेक विषय आहेत की ज्या वतन जमिनीच्या बाबतीमध्ये आपण ती जमीन विकू शकत नाही आणि ती जमीन विकण्यासाठी आपण जरी आवश्यक असणारे चार्जेस भरले तर ती जेवढ्या वेळेला विकली जाईल तेवढ्या वेळेला चार्जेस भरावे लागतात. मग ते वन टाइम करता येईल का? असे ब्रिटिश काळापासूनचे खूप जाचक कायदे, म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनात तर माझं टार्गेट म्हणजे आमचं टार्गेट असं आहे की किमान 10 नवीन कायदे आपण आणायचे की ज्या कायद्यांमधून आजपर्यंत जो त्रास सहन करावा लागला लोकांना तो होणार नाही. असं एका अर्थाने वेगवेगळ्या विषयांमध्ये केलं काय आणि साधारणतः आमची व्हिजन काय हे मी आपल्यासमोर मांडलंय. मी सगळंच मांडलं तर आपल्याला प्रश्न विचारायला काही राहणार नाही, म्हणून मी इथे थांबतो आणि आपण प्रश्न विचारा. धन्यवाद दादा. खरं तर तुम्ही हे एवढं सगळं मांडल्यानंतर सुद्धा खूप प्रश्न डोक्यात आहेत आणि तुम्ही ज्या टोलचा उल्लेख केला त्याच्याचपासून खरं तर सुरुवात करावी असं माझ्या डोक्यात होतं. खरं तर सगळ्यांच्या दृष्टीने तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला तुम्ही म्हणालात की आम्ही आता टोल मुक्त करतो आहोत, लाईट व्हेकल्स या टोलमध्ये नसणार आहेत, पण तरीसुद्धा एकूण या टोलच्या चौकशी करता राज्य सरकारने एकूण 2 समित्या नेमल्या होत्या. एक आधीची आनंद कुलकर्णी समिती होती आणि नंतरची सुमित मलिक समिती होती. अधिकृतपणे आणि औपचारिकपणे आजपर्यंत सरकारनं ह्या दोनही समित्यांपैकी कुठल्याही समितीचा अहवाल हा लोकांच्या करता पब्लिक डोमेनमध्ये ओपन केलेला नाही आणि औपचारिकरित्या तो स्वीकारलेलाही नाही. हे काय आहे नेमकं? म्हणजे सकाळी मुख्यमंत्री म्हणाले होते की पारदर्शकता आहे, मग याच्यात अजून पारदर्शकता का नाही दिसत आहे? नाही, जी समिती आपण कोट करतात ती केवळ आणि केवळ ओनली आणि ओनली फॉर मुंबई एंट्री पॉईंट होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या टोलची चौकशी वगैरे असा विषय त्यात नाहीच आहे. तर तो रिपोर्ट लांबला का आणि मग तो टोल मुक्ती देण्यामध्ये अडचणी काय आहेत या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळे सांगितलं. परंतु एखाद दुसरा मुद्दा त्यातला सुटलेला मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधल्या टोल नाक्यांवरून आम्ही जेव्हा स्मॉल व्हेकल एक्झाम केलं त्यावेळेला आकडेवारी जी आली त्या आकडेवारीमध्ये साधारणतः 75% वाहनं ही मोठी वाहनं की ज्याला आम्ही टोल कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि 25% वाहनं ही छोटी वाहनं अशी आली आणि त्यामुळे त्याची रिएम्बर्समेंट सरकारला देणं हे प्रॅक्टिकल होतं. म्हणजे अगदी सायन पनवेलचा टोल जरी म्हटला तरी वार्षिक आपल्याला रिएम्बर्समेंट आली प्रत्येक महिन्याला साधारणतः 6 कोटी म्हणजे वर्षाला 72 कोटी. पण जेव्हा मुंबई एंट्री पॉईंटचं सर्वेक्षण सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की साधारणतः 85% वाहनं ही लहान आहेत आणि त्याला सूट द्यायची झाली तर 85% वाहनाची रिएम्बर्समेंट द्यावी लागेल आणि ती अमाऊंट खूप मोठी असल्यामुळे या विषयामध्ये पहिली कमिटी झाली. त्या कमिटीचे प्रमुख आनंद कुलकर्णी रिटायर होईपर्यंत रिपोर्ट नाही झाला. दुसऱ्या कमिटीचा रिपोर्ट पूर्ण झाला आहे, तो फायनान्स डिपार्टमेंटकडे आहे आणि आता तो आर्थिक चौकटीमध्ये कसा बसवायचा इतकाच मुद्दा आहे. बरं दादा नमस्कार, मी शाहीर आझाद नायकवाडी कोल्हापूरवरून आलोय. माझा एक प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपण म्हणता की काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचं आहे, तर विरोधी पक्ष जर राहिला नाही तर जे सत्ताधारी आहेत ते निरंकुश होणार नाहीत काय? आणि आता नव्याने भाजपमध्ये येणारे जे नेते आहेत ते बऱ्यापैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातलेच आहेत आणि मग त्यांना वेगवेगळी पदं दिली जात आहेत आणि मग यामुळे सामान्य भाजपचा कार्यकर्ता यामुळे दुखावला जाणार नाही काय? नाही, मुळात काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचं म्हणत असताना ज्या काँग्रेसने गेल्या 70 वर्षाच्या देशाच्या कारकिर्दीमध्ये आणि 60 वर्ष महाराष्ट्राला झाली याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि त्याची अनेक प्रकरणं बाहेर आली, त्यामुळे त्यांना घरी जावं लागलं. त्या अर्थाने काँग्रेस मुक्त. विरोधक मुक्त म्हटलेलंच नाहीये आणि विरोधक मुक्त आपल्यासारख्या देशामध्ये होऊच शकणार नाही. अगदी 5000 वर्षाचा इतिहास जरी आपला काढला अगदी राजवाड्यांचा, तर त्या सगळ्या काळामध्ये कोणी ना कोणीतरी बगावत विरोध इतर लोकांच्या मागण्यांसाठी आंदोलनं ही करतच राहिलेले आहेत आणि त्यामुळे विरोधक मुक्त देश किंवा विरोधक मुक्त महाराष्ट्र करायचं नाहीये. तर काँग्रेस मुक्त काय करायचं? त्याने भ्रष्टाचार खूप केला. आता त्या काँग्रेसमधली राष्ट्रवादीमधली काही मंडळी भाजपमध्ये येत आहेत, तर भाजप असं काही अस्पृश्यता निर्माण करू शकत नाही की बा ते अस्पृश्य आहेत त्या आम्हाला बिलकुल नको. त्यातली जी चांगली माणसं आहेत ज्यांचा उपयोग पक्षाला आहे, ज्यांचा उपयोग पुढे जाऊन विकासाला आहे, अशी माणसं आम्ही घेतो आणि ती घेत असताना ती खूप वर्ष काम केलेली कर्तृत्ववान माणसं असल्यामुळे ती स्वाभाविकपणे काही अपेक्षा ठेवूनच येतात की हे तुम्ही मला देणार आहात का, तर मी येतो आणि त्यामुळे द्यावं लागतं. पण त्याच्यात कुठेही निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते अन्यायच होत नाही. आता कोल्हापूरपुरता विचार केला, मी कोल्हापूरचं सांगेन तर बाबा देसाईंसारखे आमचे खूप जुने कार्यकर्ते
गोकुळवर ज्याला एक डायरेक्टर आपण देऊ शकतो असं झालं तर आम्हाला बाबा देसाईचंच नाव आठवलं. नक्की खरं तर काही कार्यकर्त्यांबद्दल वाद होऊ शकतो, पण तो सविस्तर चर्चेचा विषय. आता आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न घेऊया. दादा, या महाराष्ट्राला आपण महसूल मंत्री मिळालात आणि प्रामाणिक मंत्री म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे काही काळामध्ये. भूओढा वर्ग 2च्या जमिनी असो, देवस्थानच्या जमिनी असो, महारवतनच्या जमिनी असो किंवा गृहनिर्माण संस्थेच्या जमिनी असो, यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेले आहेत अशा जमिनीची गणना काही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी याची गणना केलेली नाही. याबाबत आपण विचार काय करणार आहात, हा माझा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 5,000 केसेस सध्या महसूल मंत्री म्हणून माझ्याकडे पेंडिंग आहेत. ती सगळा आकडे पाहिल्यानंतर मी निर्णय असा केला की आपल्याला केव्हा तरी 2-3 महिन्यांनी एकदा सुनावण्या घेणं हे परवडणार नाही, आणि म्हणून आम्ही 15 दिवसातून एकदा सुनावण्या सुरू केल्या. तर मी रोज सुद्धा सुनावण्या घ्यायला तयार आहे, पण त्याचे तेवढे निकाल लिहिले जाणार नाहीत. आणि मग आम्ही टाइम टेबल असं केलं की 15 दिवसातून एकदा सुनावणी झाली की पुढच्या 15 दिवसाची सुनावणी येईपर्यंत आधीचे निकाल लिहून पूर्ण झाला पाहिजे. आणि आतापर्यंत जवळजवळ 400 केसेसचा निपटारा मी केला, पण निर्णय लवकर मिळतात लक्षात आल्यानंतर रोज एक 10-20 केसेस नवीनच द्यायला लागल्या. मी तुमच्या म्हणजे ह्या एबीपी माझाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला अपील करतो की असे जे जे विषय लक्षात येतील भ्रष्टाचाराचे जमिनीतले खूप आहेत. म्हणजे अक्षरशः डोकं सुन्न करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत की काय काय झालेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये विशेषतः ज्या लीजलँड दिलेल्या सरकारने त्याचे किती वेळा ट्रान्सफर झालं, परवानग्या नाहीत, 5-5 वेगवेगळ्या प्लॉटचे अमाल्गमेशन झालेले आहेत, असे खूप विषय आहेत. ते जसे जसे लक्षात येतील त्यातल्या कोणाला आम्ही सोडणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा. दादा, मी विजय पाटील, सांगली. आपण मराठा आरक्षणाच्या विषयावर ज्या वेळेला प्रकाश झोताताला सोशल मीडियामध्ये आपल्याबद्दल भावी मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली, परंतु आपल्याकडे ज्या खात्याचा कार्यभार आहे PWD, त्याच्यामध्ये रस्त्याच्या विषयावर ज्या वेळेला विचार करतोय तेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी त्याचं चांगल्या प्रकारची चर्चा आणि बऱ्याच वेळेला मीडियावर हे सगळं बघायला मिळालं. पण उर्वरित महाराष्ट्रात जसं की बारामती ते नगर ह्याच्यामध्ये जर विचार केला तर ते खड्डे आणि तिथली परिस्थिती पाहिली तर तुम्ही जे आत्ता आश्वासन दिलं की डिसेंबरच्या इतक्या तारखेपर्यंत हे सगळं होणार आहे, पण वेळोवेळी हेच घडणार आहे का की लोकांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आणि धुळीची ॲलर्जी इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल की त्यानंतर सरकारला जागील आणि त्यानंतर काम चालू होईल. मराठवाड्यात पण रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे दादा. ग्रामीण मी भागात. त्यातलं मगाशी रस्त्यांचे प्रकार सांगितले, त्यातले केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं माननीय मोदी साहेबांचं आल्यानंतर आणि माननीय नितीनजी गडकरी केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले खूप रस्ते आपण केंद्राकडे शिफ्ट करण्यात यशस्वी झालो. 6,000 किलोमीटरचे रस्ते नॅशनल हायवे होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता ते 18,000 किलोमीटर झाले. आणि त्यामुळे त्यातले काही रस्ते हे ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहेत, म्हणजे स्टेट हायवेतून ते नॅशनल हायवे होत आहेत. आणि त्यातला तरी आम्ही निर्णय केलेला आहे की त्यातले नॅशनल हायवेने त्याची कामं त्याची टेंडर काढेपर्यंत, वर्क ऑर्डर करेपर्यंत ही जबाबदारी आपण महाराष्ट्राची मांडायची. खरं ती महाराष्ट्राची जबाबदारी नसते टेक्निकली, पण ती महाराष्ट्राची मांडायची, ती कामं करायची आणि ती कामं करून त्याला जो खर्च येईल तो केंद्राला आपण डेबिट करायचा. अशा प्रकारे आम्ही कामं सुरू केली आहेत. पावसाळ्यामध्ये कामं सुरू करता येत नाही, नियमच असा असतो की 15 मे ते 15 सप्टेंबर ही रस्त्याची कामं करता येत नाही. ह्यावेळेला पाऊस आणखीन लांबला आणि त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की PWDच्या रस्त्यांवर 15 डिसेंबर नंतर खड्डा दाखवा आणि 1,000 रुपये घ्या, अशा प्रकारचं मी नक्की म्हणू शकेन. दादा, तुम्ही आधीच्या सरकारचे काही जे भ्रष्टाचाराचे काही प्रकार होते त्यांच्यावरती टीका करून सत्तेमध्ये आलात. आत्ताही तुम्ही म्हणालात की आम्ही सोडणार नाही. विषय आहे सहकारी साखर कारखाने जे अवसायनात काढण्यात आली आणि त्यांची विक्री करण्यात आली. तर आज पुण्यामध्ये राजू शेट्टींनी पुण्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे की राज्य सरकार कारवाई करत नाहीये. म्हणजे 42 कारखाने जे विकले गेले त्यावरती काही कारवाई करत नाहीये. मुख्यमंत्री आणि सरकार हतबल आहे असं राजू शेट्टी, जे तुमचे मित्र पक्षाचे नेते आहेत, ते म्हणालेले आहेत. तर याबद्दल काय? 5 कारखाने जे आहेत त्या 5 कारखान्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार न्यायालयाने रद्द केलाय, परंतु त्यावरती फौजदारी कारवाई व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इतर बाकीचे जे काही कारखाने आहेत त्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या 35 कारखान्यांचा व्यवहार हे नवीन सरकार येण्यापूर्वी झालेला आहे, त्या विषयामध्ये व्यवहार सर्वार्थाने पूर्ण झालेला आहे आणि त्या व्यवहाराची चौकशी करणं हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. म्हणजे काय काय पूर्ण झालेलं आहे की त्याचं ऑप्शन, म्हणजे खोटं खरं
पण ऑप्शन दाखवला गेलेला आहे, म्हणजे लिलाव दाखवला गेलेला आहे. मग सगळ्यात चांगली प्राईस दिली या कारखान्याने, असं त्याला आपण रिंग म्हणतात तसं रिंग करून दाखवलं गेलेलं आहे. भरणा झालेला आहे, ताब्यात आलेला आहे, कारखाना चालू आहे. आणि त्यामुळे ह्याची ईडीने इन्क्वायरी केली पाहिजे आणि ती मागणी माननीय राजू शेट्टीजींनी केली सरकारकडे आणि सरकारने सुद्धा ईडीला लगेचच राजू शेट्टींच्या पत्राला कव्हरिंग लेटर जोडून मागणी केलेली आहे की ईडीने याची इन्क्वायरी केली पाहिजे. आणि त्यामुळे 35 कारखाने जे विकले गेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा विषयाची चौकशी करणं हे राज्याच्या अखत्यारीमध्ये येणार नाही, ते ईडीच्या अखत्यारीत येईल आणि त्याची इन्क्वायरी आपण सांगतो. पण एका बाजूने ह्या 35 कारखान्यांचा विषय करत असताना अनेक पतसंस्थांवर कारवाया आपण केल्या, अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका आपण बरखास्त केल्या. हा आता मी म्हटल्याप्रमाणे 10 वर्ष निवडणूक लढवायला परवानगी मिळणार नाही अशा प्रकारचा कायदा आपण केला. आणि त्यामुळे सहकारातला भ्रष्टाचार संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपला चाललेला आहे आणि जे जे आपल्या अखत्यारीत आहे ते आपण नक्की करू. दादा, टोल हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जवळजवळ 6-7 प्रश्न आलेत, पण त्यातले 1-2 प्रश्न आपण घेऊया. महाराष्ट्र शासनाचं टोल धोरण आहे की 20 किलोमीटरच्या आत 20 किलोमीटरच्या आतमध्ये इथे 3 टोल नाके आहेत, सायन, पनवेल, वाशी आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तर मधला टोल जो आहे तो 20 किलोमीटरच्या आतमधलाच आहे. तर त्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या टोल धोरणाच्या विसंगत हे 3 टोल नाके 20 किलोमीटरच्या आत हे 3 टोल. तर त्या दृष्टीने काय करणार आहे सरकार? नाही, ते होतं तेच तर काढलं ना. सायन पनवेलचा टोल जो होता, सायन पनवेल रस्ता झाला त्यानंतर जो टोल होता तो आपण काढला, स्मॉल व्हेकल एक्झाम केलेला आहे. आणि त्यामुळे आता हा विषय राहिलेला नाहीये. आता मुद्दा राहतो तो म्हणजे मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्रामध्ये PWDचे जे टोल राहिले ते एकूण 13 राहिले फक्त आता. 5 मुंबई एंट्री पॉईंट आणि 8 मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे. अगदी कोल्हापूरचा टोल सुद्धा त्या व्यतिरिक्त 9 होता, ते 9 सुद्धा रद्द केले. आणि त्यामुळे ह्या 13 टोलच्या बाबतीमध्ये आपण सगळ्या प्रकारची आकडेमोड करून बघतो की हे आपल्या आर्थिक गणितामध्ये बसेल का. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकाळी सांगितलेलं की आम्ही याच्यामध्ये सकारात्मक आहोत. फक्त शेवटी नवनवीन येणारी आव्हानं सुद्धा खूप मोठी आहेत ना. आता आपण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी एक मोठं पॅकेज डिक्लेअर केलं. 2 वर्ष दुष्काळात होता. या सगळ्या आर्थिक अडचणीतून ते कसं बसवता याचा विचार करू. पण तुम्ही जो म्हणालात तो मधला टोल आपण काढला. दादा, हा नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो. जसं तुम्ही पण म्हणालात की आम्ही खड्डे जे आहेत ते आता खड्डेमुक्त महाराष्ट्र करू. प्रश्न असा आहे की अनेक आमदार येतात म्हणतात की आम्हाला रस्ते द्या, रस्ते द्या. नेमकी महाराष्ट्रामध्ये खरंच एक नियोजन पद्धतीने रस्ते बनणार का आणि रस्ते बनले तर ते टिकणार का? कारण दरवेळेला ठिगळ लावल्यागत खड्डे भरले जातात. तर नेमकी हे खड्डे भरले जाते तर पुन्हा खड्डे होणार नाहीत आणि बनणारे जे रस्ते आहेत ते टिकून राहतील, किंवा जाणार नाहीत आणि पुन्हा नवीन रस्ते बनवण्याची वेळ येणार नाही. आणि आमदार मागतात म्हणून रस्ते बनणार नाहीत महाराष्ट्र, ह्याबाबत काही धोरण ठरेल का? म्हणजे रस्ता बांधल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याला खड्डे पडायला लागतात, तर ह्याला काय त्या कंत्राटदारावर काही गुन्हा, कारवाई, वसुली, दंड? गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बजेटमधून आपण 16,000 कोटी रुपये रस्त्यावर खर्च करून सुद्धा त्याचे रिझल्ट दिसत नाही. त्याचं महत्वाचं कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये अर्धा किलोमीटरचा रस्ता द्या, पाव किलोमीटरचा रस्ता द्या, अशी त्या ठिकाणच्या आमदारच नाही लोकप्रतिनिधींची मागणी होते आणि त्या मागणीप्रमाणे रस्ते दिले जातात आणि त्याच्यातून काहीच भरीव काम दिसत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता ह्यापुढे आमदार मागतील, खासदार मागतील म्हणून रस्ते मिळणार नाहीत. तर प्रत्येक तालुक्याचा आम्ही एक विकास आराखडा केला. त्या विकास आराखडा आम्ही एका सॉफ्टवेअरवर टाकलेला आहे. आणि समजा एखाद्या चंद्रपूर जिल्ह्यामधल्या एखाद्या तालुक्याला जर 3 कोटी रुपये द्यायचे असेल तर त्या तालुक्याच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केलं जाईल की 3 कोटी आले. तर ते सॉफ्टवेअर दाखवेल की आता 3 कोटी आले तर कुठले रस्ते करायचे. असं एका अर्थाने त्या तालुक्याची, त्या जिल्ह्याची आवश्यकता पाहूनच रस्ते करायला घ्यायचे असा आम्ही निर्णय केला. ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि ते सॉफ्टवेअर सांगणार की कुठले रस्ते करावेत. आणि त्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये जसं आता आम्ही डिसेंबरमध्ये जे 5,000 किलोमीटर रस्ते 15,000 कोटीचे करतो आहोत, त्यातला नियमच असा केला की 100 किलोमीटरच्या खालचा रस्ता आम्ही घेणार नाही. 100 किलोमीटर किमान लेंथ असली पाहिजे. आणि त्यामुळे असे जे पॅचवर्क चालायचं आणि त्यामुळे तेच रस्ते पुन्हा पुन्हा करायला लागायचे, त्याच्यामध्ये आम्ही हा निर्णय केला आहे. 10 वर्षाची अॅन्युटी करताना ही कल्पना हीच आहे की जो रोड बांधेल त्याची 10 वर्ष रिस्पॉन्सिबिलिटी राहील. दुसरा एक आम्ही मोठं स्काडा नावाची एक प्रणाली वापरली की ज्यात 50 लाखावरच्या सगळ्या कामांना स्काडा प्रणाली वापरावी लागेल, की ज्या स्काडा प्रणालीमध्ये आपल्याला वेबसाईटवर महाराष्ट्रातलं कुठलंही काम
हे पाहता येईल आणि त्या कामाची क्वालिटी पाहता येईल. प्रामुख्याने डांबर नीट वापरलं जात नाही, डांबर कमी वापरलं त्यामुळे रस्ते उघडतात. तर त्या स्काडा प्रणालीमध्ये तो रस्ता आपल्याला वेबसाईटवर पाहता येईल की नेमकं डांबर किती वापरलं, किती वापरायला हवं होतं. अशा प्रकारचे खूप प्रयोग आम्ही करतो आहोत की ज्याच्यातून हा जो प्रॉब्लेम आहे की रस्ते होतात खड्डे पडतात, रस्ते होतात खड्डे पडतात, हे संपतील आणि योजनाबद्ध रस्ते तयार होतील. नमस्कार दादा, मी सुप्रीम कांबळे. माझा प्रश्न असा आहे की मराठा मोर्चाच्या अनुषंगाने मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी किती दिवस मुख्यमंत्री राहील. तसंच त्याच्या अगोदर खडसे साहेब म्हणत होते की माझी खुर्ची पक्की आहे, पण त्यांचा राजीनामा घेतला आणि महसूल मंत्री तुमच्याकडे आलं. आता मराठा मोर्चाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री तसंच म्हणतायत, म्हणजे मुख्यमंत्र्याची खुर्ची जाऊन मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार का आणि आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? मी राजकारणात असून सुद्धा महत्वाकांक्षा नसणारा राजकारणी आहे आणि हे अनेकांना आश्चर्य वाटतं की महत्वाकांक्षा नाही कशी. तर मला असं वाटतं की महत्वाकांक्षा न ठेवता सुद्धा अतिशय चांगलं काम करता येतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची माझी बिलकुल महत्वाकांक्षा नाही. पण नेहमीच मी पार्टी सांगेल ते काम करत आलो.